त्यानंतर पुढची बातमी आपण बघतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभेसाठी रत्नागिरीमध्ये मैदान निश्चित करण्यात आलंय। भाजपाकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा निश्चित झाली असं कळतंय। शहांच्या सभेसाठी मंडप उभारण्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 24 एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे आणि त्याच्यासाठीची ही सगळी जय्यत तयारी सुरू आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत। एकंदरीतच पाहायला गेलं तर त्यांच्या सभेसाठी 3 मैदानांची चाचपणी केली होती, परंतु गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर त्यांच्या सभा होणार हे आता निश्चित होताना दिसून येतं। आपण पाहत असाल तर या मैदानावरती सभेच्या एकंदरीतच कामकाजाची सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा या ठिकाणी तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये आणि यातच भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत हे आपला दावा करताना दिसत आहेत। पाहायला गेलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रत्नागिरीत आल्यानंतर एकंदरीत काय सुतोवाच करतात याकडे संपूर्ण कोकणवासियांचे आता लक्ष लागून राहिले आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।